विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली, मतदान झालं, निकाल लागला। राजापूर लांजा साखरपा मतदारसंघातील लोकांनी मला नाकारलं, ह्याचं दुःख नक्कीच मला या ठिकाणी आहे। परंतु आपल्याला माहिती आहे की मी वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचा सच्चा शिवसैनिक आहे। त्यामुळे बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की रडायचं नाही, लढायचं, आणि त्या उक्तीप्रमाणे आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढणार, भविष्यामध्ये जिंकणार हा मला विश्वास आहे। आणि आता या मतदारसंघामध्ये ज्यांनी आम्हाला मतदान केलेलं आहे, ज्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, महाविकास आघाडीच्या लोकांनी मला मदत केली, त्या सर्वांच्या या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी ऋण व्यक्त करतो। आणि भविष्यातल्या काळामध्ये हा जो मतदारसंघ आपल्या हातातून गेलेला आहे, तो मतदारसंघ कसा आपल्या हातामध्ये येईल याचा निश्चितपणे माझा प्रयत्न राहील। आणि भविष्यातल्या कालखंडात 2029च्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भगवा फडकेल असा मला विश्वास व्यक्त करतो। येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुका जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत या ठिकाणी सुद्धा महाविकास आघाडीचा, शिवसेनेचा झेंडा फडकेल अशा तऱ्हेचा आशा व्यक्त करतो। या निवडणुकीमध्ये जे मतदान झालं, मतदानाचा निकाल लागला, त्या निकालाबद्दल निश्चितपणे आमची राग आहे, द्वेष आहे, चीड आहे। कारण असं आहे की जो मतदारांनी कौल दिला होता तो कौल आमच्या बाजून होता, पण हे जे मशीनवरती जे मतदान घेतलं गेलेलं आहे त्याच्यावरती आमचा निश्चितपणे आक्षेप आहे। जे आमचे बालेकिल्ले, त्या बालेकिल्ल्यामध्ये सुद्धा आमची मतं आम्हाला मिळाली नाही असा आमचा प्रत्येकाचा दावा आहे। म्हणून याकरता निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून आपण त्या प्रती चेक करू शकतो। त्यासाठी शासनाच्या असलेल्या नियमाप्रमाणे आम्ही त्याचे पैसे भरलेले आहेत। आणि माझ्या मतदारसंघामध्ये 345 मतदान केंद्रामधली 2 मतदान केंद्र मी टेस्टसाठी त्या ठिकाणी दिलेली आहेत। मला नक्की विश्वास आहे की व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून यांचं जे आहे शासनाचं, निवडणूक आयोगाचं जे पोलखोल आहे ते होईल व त्याच्यामध्ये नक्की काहीतरी निघेल हा माझा आशावाद आहे। एकूण राज्यातल्या 22 उमेदवारांनी या संदर्भातला आक्षेप घेतलेला आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा एक आहात। नाही, ही चीड प्रत्येकाच्या मनामध्ये आहे। ईव्हीएम मशीनमध्ये प्रचंड मोठा घोटाळा आहे, हे नाकारू शकत नाही, आणि म्हणून त्यासाठी लढाई सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे, त्यामध्ये यश येईल अशा तऱ्हेचा आशा आहे। तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये दुसऱ्या नंबरसाठी या ठिकाणी रेस सुरू असलेली पाहायला मिळते। एकनाथ शिंदे थेट दिल्लीवरून दरेगावात गेलेले पाहायला मिळते आणि गृहमंत्रीपदावरती अडकून राहिलेले पाहायला मिळतात। एकनाथ शिंदे हे शिंदे गटाचे नेते आहेत, तो त्यांचा निर्णय असेल, त्यांची भूमिका असेल, त्याबद्दल माझं काही दुमत नाही। त्यांना नक्कीच त्यांचे निर्णय त्यांनी घ्यायचे आहेत, आणि मग भविष्यातल्या कालखंडामध्ये काय होतं आहे त्याची आपण वाट पाहूया। दरेगावात गेल्यानंतर शिंदे साहेब मोठा निर्णय घेतात असं या ठिकाणी संजय शिरसाट म्हणतात। ते संजय शिरसाट म्हणतात, मी बोलत नाही। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा उपनेता आहे। माझ्या पक्षाचं काय ते मला विचारायचं उत्तर नक्की तुम्हाला मी देईन। येणाऱ्या सर्वच निवडणुकीमध्ये एकला चलो, कारण महाविकास आघाडीमध्ये कुठली बरोबर आल्यामुळे आपला फायदा झाला नाही अशी भूमिका महाविकास आघाडीमधला जो निर्णय तो आमचे उद्धव साहेब घ्यायला सक्षम आहेत। मला एवढं माहिती आहे भविष्यातल्या कालखंडामध्ये येणाऱ्या सर्व निवडणुकामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा झेंडा फडकणार हा मला विश्वास आहे। सगळ्या आमदारांनी एकला चलोची भूमिका मांडली का? मला माहिती नाही। शिंदेच्या 4 मंत्र्यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी विरोध पाहायला मिळतो, म्हणजे दीपक केसरकरांचं पण नाव ते तुम्ही आता मला वाटतं त्या शिंदे साहेबांना विचारलं तर बरं होईल। पण ज्या पद्धतीने सध्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर येत नाहीये, काय सांगाल उपनेते म्हणून? आमच्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाविकास आघाडीचे नेते व्हावे आणि मुख्यमंत्री व्हायची आमची इच्छा होती, ती आमची सफल झाली नाही। भविष्यातल्या कालखंडामध्ये 2029च्या निवडणुकीमध्ये ती नक्कीच सफल होईल अशा तऱ्हेची माझी आशा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।